मानाची सन्मानाची अभिमानाची आणि केतकी बॉईज खंडीपाड्या गावाच्या नक्कीच देवीची म्हणजेच आई गावदेवी मातेची स्पर्धा म्हणजेच आपण पाहिली जागमाता चषक 2025 नुकताच आपण आवाज राहुल अंधेर यांचा ऐकला. नक्कीच आपण बघितलं थोडासा लंच ब्रेकवर होतो, परंतु काय जबरदस्त जेवणाची मेजवानी जी दिली गेली आहे नक्कीच धूम परिवार, कारण की वैभव धूम आणि त्यांच्या सहपरिवाराने सलग 3 दिवस खूप चांगलं जेवणाचं चविष्ट नक्कीच जेवण, कारण की बघा घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण जमीन आसमानचा फरक आहे, परंतु जी चव काय असते चमचमीत आणि नक्कीच भरपूर आभार व्यक्त करावेसे वाटतात या धूम परिवाराचा, कारण की नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये जी जेवणाची व्यवस्था केली आहे. बघा मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे, मला वाटतं की बावकल संघाचा पहिला मॅचचा आकाश या खेळाची निवड केली होती, परंतु काही नक्कीच जो राहून गेला होता. विनंती करते अवकाश आपण या सामनावीराचा जो पुरस्कार शिल्लक होता तो आपण स्वीकारा. तुम्हाला विनंती करतो की आपण मंचावर या. चला मॅचला सुरुवात झाली आहे, कारण की एका बाजूने आपण पाहू शकतोय ना युक्ती एलेन वालाई पाडा आणि नित्यसाई लोहिया नगर, दोन बॅटर्स आपण बघितले. नित्यसाई लोहिया नगर या टीमच्या माध्यमातून शैलेश आणि जयेश. रोहित दळवीचा हा बॉल मात्र खेचलाय. अगदी आपण पाहिला स्क्वेअर क्षेत्रामध्ये वेगाने ट्रॅव्हल झाला, पाठलाग करण्याचा प्रयत्न आहे. अंतिमच्या क्षणाला चेंडूला वळण दिलंय, अडवला गेलाय, पावल लागेल. धावा तर मात्र चोरल्या गेल्यात. किती धावा मिळाल्यात अगदी पाहता पाहता डोळ्यांच्या समोरून 3 धावा तर चोरलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये दोन चांगले संघ एकमेकांच्या समोर अगदी व्यवस्थितरित्या आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. आणि रोहित या खेळाडूचा पण उल्लेख करूया. या मैदानावर रोहित यांचा रेकॉर्ड भरपूर चांगला आहे. एक इतिहास जर आपण बघितला तर मग युक्ती 11 वालाईपाडा संघाच्या माध्यमातून या मैदानावर एक विजेता पद देखील त्याने पटकावलेला आहे, कारण की इतिहास चांगला आहे. तर तो इतिहास मात्र नक्कीच पुन्हा एकदा चांगला करायचा आहे. हा पण पाहिला तर नक्कीच फटका चांगला खेचलाय 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 आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेऊन दिलाय साधावेंसाठी हा षटकार. विनंती करतोय धीमागतीने टाकलेला चेंडू. योगेश जिथुम प्लीज आपण या. योगेश जिथुम यांना विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. पंच केलाय, बॅकफुट पंच, पॉवरफुल पंच आणि नक्कीच चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमेरेखा पार आणि हा लाईन चौकार. 4 धावा. चला मॅन ऑफ द मॅच आहे तो आपण देऊया. अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जे पुरस्कार आहे मेडल्स आहे ते आपण प्रदान करणार आहोत आकाश या खेळाडूला, कारण की कुंदनजी घाटाल यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं जे मॅन ऑफ द मॅच मेडल्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे रोहित घाटाल आणि राज घाटाल यांच्या माध्यमातून, आणि ती प्रदान करतोय आपण. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो देखील दिला जातो आकाश या खेळाडूला, कारण की पहिला मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती आणि तो शिल्लक राहिला होता आणि तो पूर्ण केला जातोय, दिला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर पोहोचली गेली 15 रन्स 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा चांगला गोलंदाज आहे रोहित दळवे. अनेक वेळा आपण पाहिला तर मग एक गाव एक संघ जर विचार करायचा झाला किंवा मोठ्या गटामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय, आणि त्याच्या माध्यमातून नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर तिहेरी
आणि त्यामुळेच 15 रन्स 15 धावा त्याला खर्च झाल्यात. जयेश आणि शैलेश दोन्ही खेळाडूंचं योगदान आपण बघितलं तर 7-7 धावांचं म्हणजे बरोबरीचं योगदान मिळालंय एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आहे. अगदी आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 प्रदीप भोईरा. प्रदीप यांना आपण जर पाहिलं ना तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच आपण पाहतो या टीमचा महत्वपूर्ण एक टॉपचे खेळाडू म्हणून. पण या मॅच मध्ये ना त्यांना आता काय करायचं की ह्या स्पेल मध्ये एक चांगली गोलंदाजी करायची आहे. फटका चांगला खेळलाय, टायमिंग कमाल झालाय, बे मिसाईल झालाय आणि चेंडूला उडवून दिलाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. हा आलाय धमाकेदार आई गावदेवी चषकातील षटकार. बघा प्रेक्षकांसाठी कॅच साठी पारदर्शक आहे ना ते पटकावण्याचा प्रयत्न केला होता प्रेक्षकांनी, कारण की सुनील दादा लोखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक जे जाहीर आहे. खेळाडूने एखादी चौकार षटकार विकेटची हॅट्रिक साधली तर 250 ₹250 कॅश प्राइज, परंतु प्रेक्षकांनी झेल पकडला तर ₹100 देखील मिळतील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला बॅटची आतली कडा काम तमाम मिळतो. एक विकेट किपरचा सहारा परतावा लागेल आता डग आउटच्या दिशेनं, कारण की जयेश वाघने वाघाची दहाड घेतली होती परंतु पुढच्याच बॉलवर मात्र त्याला पिंजऱ्यात बंद केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि पहिला मोठा धक्का नित्यसाई लोहिया नगर या टीमला मैदानाच्या आतमध्ये बसतंय. गॉन विकेटचा पतन. अगदी आपण पाहिलं तर ही स्पर्धा जागमाता गावदेवी चषक 2025 आपण पाहिली आहे. केतकी बॉईज खंडीपाड्याच्या माध्यमातून योगदान आपण पाहिलं तर नक्कीच सगळ्यांचं महत्वपूर्ण राहिलंय, कारण की स्पॉन्सर्स आपण पाहिले ज्या चमचमीत 4 ट्रॉफीज आपण पाहिल्या. आदरणीय सन्माननीय माजी सरपंच देवदल कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केल्यात. त्याचप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर उत्कृष्ट म्हणजे बेस्ट फिल्डर अँड सिरीज जी ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या स्पॉन्सर झाल्या स्वर्गीय ताराबाई महादेव धूम यांच्या स्मरणार्थ वैभव धूम आणि धूम ब्रदर्स यांच्या माध्यमातून. त्याचनंतर आपण पाहिलं की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर ज्या ट्रॉफीज आहेत ते दोन ब्रदर्स बाबर ब्रदर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत. परंतु या वेळेला घडलंय काय, घडलंय आणि बिघडलंय. मोठी विकेट म्हणायला लागेल, कारण की एक गेम चेंजर प्लेअर सूरज कोपडकर जो आला होता, तालमेलची कमतरता जाणवली. हा हा ना ना तू तू मै मात्र जोपर्यंत वेळ आली तेव्हा मात्र वाट लागली आणि वाट मात्र आता धरावी लागते पॅव्हिलियनच्या दिशेने, कारण की खराब कॉलिंगचं उदाहरण पाहायला मिळालं आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र हताश निराश मनाने घरी जाताना मात्र सूरजला पाहावं लागतंय. बघा ज्या ट्रॉफीजचा आपण उल्लेख करत होतो की बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर दिनेश बाबर अँड मयूर बाबर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की जे सन्मान चिन्ह आपण पाहिले ते सन्मान चिन्ह स्पॉन्सर्स करणार व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतो एकनाथ दादा तपाल यांच्या माध्यमातून या सन्मान चिन्ह आपण पाहतो ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स केल्या त्या स्पर्धेसाठी. अपील मध्ये दम आहे किती, नाही तितका दम नाही जितका असायला हवा. अगदी आपण विश्लेषण करायचं झालं तर टीमची टोटल आहे 21 वर 2. रुपेश जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं रुपेश जाधव RJ. अगदी आपण पाहिलं सुनील दादा या स्पर्धेला अधिक बारकाईने पाहता 3 दिवस पारितोषिक त्यांनी खैरात केली या स्पर्धेत. स्क्वेअर खेळलाय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट, खाली क्षेत्र चेंडू थांबेल का, नाही नाही थांबत. अगदी आपण पाहिलं तर क्षणातच जी सीमारेखा ओलांडायची होती ती ओलांडली आणि त्या चेंडूवर 4 धाव्यांची मोहर लगावली आणि चेंडू पाहिला पण तर बाउंड्रीला अगदी पार करत असताना धाव फळक देखील वेगाने पुढे सरकत असताना धाव फळक पोहोचला गेला 25 या आकड्यावर.
नक्कीच दरम्यान इथे हर्षद जिबारव अँड अरविंद जिबारव यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. गावदेवी कामन संघासाठी नक्कीच आपण पाहिलं तर खेळताना देखील पाहायला मिळतील किंवा सपोर्ट करताना देखील पाहायला मिळतील आणि नक्कीच त्यांना मी विनंती करतो की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा. वैभव धूम अँड केतकी बॉईज खंडीपाडीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि नम्र विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. षटक समाप्त झाले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी आहे 12:30ची. सरासरी आपण पाहिली आहे तर भरपूर चांगली आहे, कारण की 25 धावा म्हणजेच एक वाटचाल मोठी केली आहे. बॉलिंग युनिट आपण पाहिलं तर स्ट्रॉंग आहे, कारण की व्हेरिएशन व्हरायटीज गोलंदाज आपण पाहिले तर आहेत युक्ती 11 वालाईपाड्याकडे देखील, परंतु त्यांना मार पडलाय. आता षटक क्रमांक 3 महेश याचा भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न आणि केलाय मोठा धमाका. हा पाहतोय आपण, चेंडू निघून गेलाय अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय षटकार. शैलेश भगत, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि धमाका करण्याची धमक ठेवतोय आणि तो धमाका त्याने केलाय. बघा, पूर्वी आपण या खेळाडूला पाहायचो पीरबाबा पापडी टीम मधून, परंतु आता घरच्या संघातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते नित्यसाई लोहिया नगर या संघातून चांगला मनगटी फटका पाहायला मिळाला. बघा, मॅच बॉल आलेला आहे. अगदी जर तुम्ही हा मॅच बॉल घेऊ शकताय निरीक्षण करून. सकाळच्या सत्राचं जर विश्लेषण करायचं तर सकाळच्या सत्रामध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम, दुपारचा सत्र आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीम, आणि हे सत्र खूप निर्णायक आहे. टायमिंग शॉट हवेत आहे, धोका आहे निर्माण. पकडला जाईल का? हो, पकडलाय. आता खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळेल, कारण की ज्याप्रमाणे हा खेळाडू वाटत होता रुपेश जाधव आपल्या नावाची मोहर मात्र उमटवेल की काय या मॅच मध्ये, परंतु तसं करण्यामध्ये अपयशी राहिला आणि सफलता मात्र मिळाली. इथे अगदी आपण पाहिली तर गोलंदाजाला महेश घोषेला आणि परताना इथे आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 3 32 धावसंख्येवर तिसरा गडी गमावलेला आहे. चेंडू फेकून झाले 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मध्ये. बघा, वेळेच्या बाबतीमध्ये नक्कीच वैभव धूम निरीक्षण करतायत आणि किती वेळ झालाय ते कोणाला सांगत नाही, आम्हाला आपसमध्येच कळवतात. कारण की जर आपण पाहिलं की हा सूचना जर पोहोचल्या गेल्या ना तर मग कारण की संघाच्या कर्णधाराचं किती लक्ष आहे वेळेवर ते नक्कीच आपण पाहतो पाहण्यासाठी ते आपसमध्ये आम्हाला दर्शवतायत. चांगला चेंडू पाहतोय आपण आणि त्याने सांगितलं की हो थोडासा बरोबरीमध्ये आहे, परंतु आणखीन थोडा जास्त गेला तर मग एक्स्ट्रा वेळ होऊ शकतोय. ही लाईन पाहावी लागेल. अंपायरच्या मनामध्ये आपण मयूरजी शेंडे यांच्या मनामध्ये डाऊट आहे की त्यांनी सांगितलंय वाईट आहे की नाही ते चेक करूया आपण. त्यांच्या मनामध्ये शंका आहे. तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे ते. यस, इट इज अ डेफिनेटली वाईट बॉल, कारण की वाईडर लाईनच्या अगदी बाहेरून जाताना पाहायला मिळाला. कारण की बघा, पंच आहेत ना की पंच देखील स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून घेत आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. लिडिंग एज गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक फंबलवरत आहेत, परंतु पाहिलं तर चेंडूला पकडलं गेलं. एक धाव मात्र मिळेल. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, मनगटी फटका ढकायचा होता ऑन साइडला, परंतु आपण पाहिला तर मनासारखा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाहीये आणि गेला गली क्षेत्रामध्ये. शैलेश भगत 14 धावसंख्येवर खेळत आहेत. प्रकाश आहेत ते 2 मध्ये 1 वर खेळत आहेत. 34 टीमची टोटल आहे. स्ट्राईक एंड कडे शैलेश आता पाहायला मिळत आहेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शैलेशांचा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 10 मात्र मिळाली. एकने टीमची टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. 35 आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये किती धावा आल्या तर या षटकामध्ये एकूण आलेल्या तोलून मोजून 10 धावा, म्हणजे या 10 धावा सरासरी करंट रन रेट आपण पाहिला तर 11.67च्या सरासरीने वाटचाल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण जर विश्लेषण करायचं झालं तर आता निर्णायक 6 चेंडू म्हणजे डेट ओव्हर, आणि डेट ओव्हर मध्ये आपण बघितलं तर पाहू शकतोय की चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. वेळीच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे जे पंच आहेत त्यांनी सांगितलंय की बरोबरीमध्ये चाललेत, कारण की ज्या प्रकारे प्रत्येक एक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा अवधी आहे आणि बघा आम्हाला इशारा पोहोचवला की बरोबरीमध्ये आहेत, मग त्याच हिशोबाने चालावं लागेल. कारण की एखाद्या ओव्हरला तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेतल्यानंतर तुमचा एक खेळाडू जो शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये येऊ शकते. बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील आता मिस्टर अक्षय यांच्या गोलंदाजीचं जर विश्लेषण करायचं झालं तर डेट ओव्हर, आणि ही डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं सगळ्यात मोठी जबाबदारी 6 मध्ये 15 म्हणजे एक सेट झालेला बॅटर आहे स्ट्राईक एंडकडे शैलेश भगत, त्यांच्याकडे स्ट्राईक आणि त्यांच्याकडून जबाबदारी मोठी असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आलेला नाही चेंडू, एकदा वेगाने पुन्हा दुसऱ्या गोष्टी पडतायत पाहूया, परंतु रोहित दळवी तिथे स्ट्रगल करतायत आणि पाहिलं आपण धावा सहज मिळाल्या 2. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो जो फटका कन्वर्ट केला गेला होता की शेवटच्या षटकामध्ये आहे ना आपल्याला तोडफोड करायची आहे, आणि त्याच अनुषंगाने मात्र शैलेश भगत आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अक्षय या गोलंदाजाकडे आपण पाहूया. अक्षय काटे डेफिनेटली चांगला खेळाडू आहे, परंतु त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे युक्ती 11 टीमला. अगदी आपण पहिला अक्रॉस द बॉडी खेळलाय चेंडूला, चेंडू जातो डी झोन मध्ये, अगदी मिळेल एक धाव. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना 38 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण बघितलं तर षटक क्रमांक 4. नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा अगेन्स्ट गावदेवी कामन. 2 कॅप्टनना मी म्हणेन बी अलर्ट, बी रेडी, आणि नक्कीच टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हा, कारण की इनिंग मध्ये होणार आहे महत्वपूर्ण हा टॉस. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पिन पाहायला मिळतोय. बॅट ज्या प्रकारे फिरवली होती परंतु व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं. 2 धावा मिळतील अगदी व्यवस्थित आपण पाहिलं तर धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात, परंतु फलंदाजाला 2 नाही तर 4 किंवा 6 हव्या होत्या, परंतु त्यांनी मिळवलेल्या आहेत आतापर्यंत आपण पाहिल्या तर या बॉलवर 2 झालेल्या 40 विकेट गमावले. 3 आतापर्यंत आपण पाहिलं चेंडू टाकून झाले 3. फटका खेचलाय हवेत, उंची जास्त लांबी कमी, एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स नाही मिळालं. रोहित दळवी कमालीचे खेळाडू आहेत, ते नाही जोईल सोडणार, पकडलाय त्याने आणि परतावं लागेल खेळाडूला. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर डक आउटच्या दिशेने शैलेशच्या खेळीला संपवलाय. एक झुंजार खेळी मात्र इथे समाप्त झालाय. 10 मध्ये 20 षटकार चौकार पाहायला मिळाले होते, परंतु या निर्णायक क्षणाला बाद होणं म्हणजे धावफलकावर परिणाम जरूर पडणार आहे, आणि नक्कीच आपण पाहिलं तर धावफलक आहे स्थिर 40. आशुतोष गोवारी न्यू बॅटर पहिला चेंडू फेस करत असताना बॅटची कडा विकेट मिळतील. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू दुसरी विकेट. गोलंदाज मात्र विकेटच्या हॅट्रिक वर येताना पाहायला मिळतोय. आता 40 धावसंख्येवर थांबवलंय. विकेटची हॅट्रिक्स पूर्ण होते की काय, मग सुनील दादांचं पारितोषिक पटकावलं जाईल की काय, आणि सुनील दादांनी पारितोषिक ते नक्कीच लावलेली आहेत.
जवळ जवळ कालच्या दिवसापासून आपण पाहिले ना, तर मग विकेटची हॅट्रिक, सावकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक्स किंवा प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर जाईल नक्कीच, परंतु विकेटच्या हॅट्रिकसाठी 250 ₹250 कॅश प्राइज मिळेल आणि ते पटकावण्याच्या दिशेने सध्या तरी आहेत गोलंदाज अक्षय काटे. 40 धावसंख्येवर 5वा गडी गमावलाय. आता आपण बघितलं तर मग बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळते मिस्टर राहुल पगदरे. शेवटचा चेंडू आपण पाहिला निर्धावच्या स्वरूपात मात्र इथे समाप्त झालाय आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं धावसंख्येला लिमिट मध्ये ठेवलंय, सीमित मध्ये ठेवलंय. अगदी पण पाहिलं ना तर 40 या अंकावर 41चं टार्गेट जिंकण्यासाठी असेल. अरविंदजी बरब आणि हर्षदजी बरब यांना विनंती करते की प्लीज आपण मंचावर या, ही तुम्हाला नम्र विनंती करतोय. चला टॉस बॉक्स मध्ये या. चला कॅप्टन विनंती करतोय गावदेवी कामन आणि टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा टीम योगेश दादा तुम्ही यांच्या शिवस्ते आपण हा करूया महत्वपूर्ण टॉस, तो पहिल्या इनिंगचा शेवटचा मॅच. कामन विभागातील 2 संघ, कृष्णा कृष्णा बघा हेड किंवा टेल कोण कॉल देते बेबी पाडा टीम कडून. टेल इथे हेड. योगेश दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा. बघा टॉस जिंकला, या मॅचचा टॉस गावदेवी कामन तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? महत्वाचाच होता. काय निवडाल? क्षेत्ररक्षण. या मैदानावर तुम्ही खेळलेले आहे, त्या मैदानाचा ऍडव्हान्टेज आहे, तुम्ही पाहिलंय सुद्धा, निरीक्षण केलंय. क्षेत्ररक्षण करायचं टायगर स्पोर्ट्स बिगपाडा टीम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला खेळ केलेला आहे, इतिहास आहे, रेकॉर्ड आहे त्यांचा. परंतु तुमच्याकडून खास काय गेम प्लॅनिंग केली या मॅच साठी? केलेले म्हणजे ते मैदानात दाखवणार. मागचं सीझन तुमच्या टीम साठी कसं गेलंय? सुंदर गेलं. आणि या सीझन मध्ये नक्कीच जी सुरुवात आहे ना ती चांगली करायची आहे, त्याच्यासाठी मैदान नक्कीच हे परफेक्ट आहे का तुमच्यासाठी? हा परफेक्ट. कोणते खेळाडू नक्कीच तुमच्यासाठी मॅच विनिंग वाली कामगिरी करतील आज? सचिन. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट. कृष्णा यांच्याकडे आपण जाऊया. जवळजवळ आपण पाहिलं तर मग टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं तर तुम्हाला तर बॅटिंग करायची आहे. बघा या मैदानावर चांगली बॅटिंग केली, चांगल्या धावा येत आहेत, चांगली बॉलिंग केली तर मग विकेट देखील मिळत आहेत. किती धावांचा टार्गेट आता काही सेट असेल का तुमच्या मनामध्ये? हो 40 ते 50. आज जी तुमची प्लेइंग 11 म्हणजे संतोष कोम असतील, साईनाथ असतील, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या खेळाडूंकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल? योगेश माली. योगेश माले, आज हे नाव मात्र तुमच्यासाठी परफॉर्मन्स चांगले देईल. काय वाटते तुम्हाला की ही मॅच आहे ना एक रफ अँड टफ होईल का? हो नक्कीच होईल. शुभेच्छा तुम्हाला, व्हेरी ऑल द बेस्ट. होते कृष्णा, त्यांचा देखील आपण मनोगत ऐकून घेतला टायगर स्पोर्ट बी पड्या टीमचे खेळाडू. कारण की राकेश गोवारी यांनी मला वाटतं की टॉस जिंकला आणि नक्की त्यांनी सांगितलं की विल दे वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड पास. अगदी आपण जाऊया आता मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 संघ लढताना पाहायला मिळतील. लढत मोठी आहे कारण की या लढतीला जिंकून मात्र एक स्वप्न मात्र जिवंत ठेवायचंय, कारण की आपण जागदेवी माता चषक ही एक मानाची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा मात्र गाजवण्याचा उद्देश काही संघाचा असेल. पाहूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. युक्ती 11 वालाईपाडा अगेन्स्ट नित्यसाई लोहिया नगर. लक्ष आहे 41. लक्षाला लक्षात घेता कशा प्रकारे होते सुरुवात, पंचांचा इशारा, मॅचला होते सुरुवात, कारण की टायमर आहे ऑन. पहिल्या षटकासाठी नक्कीच 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटं आणि टायमर हा ऑन झालेला आहे.
पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, पण पहिला थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न प्रदीप भोईर यांचा आपल्याला जर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एकदा मात्र प्रदीप आणि रोहित ही जोडी आपण पाहिली आहे ना, तर भरपूर आणि भरपूर अशा स्पर्धांमध्ये आपण पाहिले या जोडीला कमालीची कामगिरी करताना. आणि या मैदानावर आपण जर विश्लेषण केलं ना, तर या मैदानावर या संघाने कामगिरी अव्वल करून दाखवलेली देखील आहे. परंतु तो एक इतिहास होता आणि मात्र आता मात्र आपण पाहिलं ना, तो इतिहास पुन्हा एकदा रचण्याची त्यांच्याकडे संधी आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केला जाते सॉफ्ट हँडने. अगदी आपण पाहिलं तर मग शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करण्याची धमक ठेवणारा खेळाडू आपण पाहिलं. नक्कीच जवळजवळ पाळणापाड्याच्या मैदानावर त्या खेळाडूकडून मागच्या सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी. जितू माळी वेलकम स्वागत. कल्पेश कोटावले देखील आपण पाहिले. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाहीये. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जित तारवी नक्कीच आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आज टायगर स्पोर्ट्स बिपाडा या संघाच्या सोबत जोडत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत, अगदी आपण पाहिला तर फलकावर पूर्ण होत असताना पाहायला मिळतील धावा. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर विश्लेषण करूया आपण पुढच्या चेंडूचा. सरळ फटका खेचलाय, डाऊन दी ग्राउंड शॉट. हा मोठा फटका आपण पाहिलं. रोहित दळवीची ओळख आहे आणि ओळख मात्र झलक झलक मात्र झकास झकास आणि हा खास आहे हा षटकार. सुपर टायमिंग ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे फटका खेचलाय. समोर चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त मिडल करायचं होतं. टक्कन गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला हा भन्नाट मोठा फटका. षटकार टीमची टोटल 9. 41 लक्ष समोर आहे डोळ्याच्या आणि ते लक्ष पूर्ण करायचं आहे हे त्यांना माहिती आहे. आतापर्यंत आपण पाहिला चेंडू फेकून झाले 4 आणि हे 4 चेंडू फेकत असताना नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं आता दडपण आलंय. सूरज खोपडकर नावाचा गोलंदाज एक विकेट टेकर आणि भरोशाचा गोलंदाज. मांडंट्री पावल्याच्या षटकामध्ये ना आपण पाहिला तर भरपूर विकेट्स त्याच्या नावावर आहेत, परंतु या वेळेला त्याने थोड्या धावा खर्च केल्यात. चेंडूला सोडून देण्याचं कार्य केलं गेलंय. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच म्हणतायत की टेक्नॉलॉजीचा वापर करूया, कारण की इथे वाईट चेंडू आहे की नाही ते आपण चेक करूया. या सिटीचा वाईट चेंडू असणार आहे, कारण की वाईट लाईनच्याच रेषेमध्ये गेलाय आणि त्यामुळेच ते डाऊट होतं मनामध्ये. चेंडू फेकून झाले 4 षटकामध्ये. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर बॅकफुट पंच, तगडा पंच, बेमिसाल, कमाल धमाल देऊन जाईल धावा 4. चांगला फटका. पंचांनी आपण पाहिलाय तो नो बॉलचा इशारा मात्र नक्कीच सॉफ्ट सिग्नल दिलाय, परंतु नक्कीच चेक करण्यासाठी मात्र आता आतुर आहेत. नो बॉल आहे की नाही आता ते चेक करतायत. आमच्याकडे त्यांनी डिसिजन सोपवलाय की चेंडू पडलाय कुठे.
अगदी आपण पाहिलं शंका होती मनामध्ये की हा कदाचित पिचिंग बाहेर झालाय की काय, परंतु नाही, मध्ये आहे, परंतु चौकार मात्र मिळेल. टीमची टोटल 14. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. विदाउट लॉस 14. आणखीन एक पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक टू द बॉलर सूरज खोपडकर मात्र चेंडूला अडवतोय. षटकाची होते पहिल्या समाप्ती आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी फलकावर आपण पाहिलं नंतर धाव फलक 14. बिनबाद 14. 41 धावांचा पाठलाग करत असताना आणि बघा 4.5 मिनिटांमध्येच ओव्हर कंप्लीट झालेला आहे. नक्कीच तिथे केला मी टायमर ऑन केलं गेलं होतं. बघा पहिला ओव्हर तिथे समाप्त झाला आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ना की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य हे नक्कीच होत असताना पाहायला मिळते. उद्या देखील आपण पाहिलं हे टायमर ऑनच राहणार आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये खास करून जास्त आपण पाहिलं तर एक्स्ट्रा सामन्यांना लक्षात घेता आपण सकाळी ठीक 9 वाजता मॅच ऑन करणार आहोत. 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 27 डेफिनेटली आपण पाहू शकतोय की जवळ वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. बघा पंच म्हणतायत कारण की जवळ जास्त वेळ खर्च करू नका. रोहित दळवी आणि प्रदीप भोईर ह्या जोडीने आतापर्यंत केलेली कमाल कमाल आहे म्हणून धमाल आहे, धमाल आहे म्हणून मालामाल आहे. संघ पण पाहिला तर मग युक्ती इलेन वाला पाडा. बघा वेळेच्या बाबतीमध्ये म्हणतोय सहकार्य करा, वेळ जास्त खर्च होत आहे. मला वाटतं 4 मिनिटं तर एका ओव्हरसाठी झाली होती, परंतु 2 मिनिटं तर मला वाटतं की फील्ड लावण्यामध्ये सेट वेस्ट झालेली आहेत. हा चेंडू पाहिला आपण तर अगदी पंचांनी सांगितलंय नो, पंच केला गेला होता. पिचच्या बाहेर पिचिंग झालंय आणि ते कारण आपण पाहिलं प्रमुख ठरलं गेलंय नो साठी. आणि नो चेंडू पाहिला पण ना तर ज्याप्रमाणे फेकल्यानंतर एक संधी प्राप्त झाली, गोल्डन चान्स ज्याला म्हणतात. आणि गोल्डन चान्स जेव्हा असतो ना फ्रीडचा चेंडू या वेळेला आपण पाहिला खेचण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित झाला नाहीये कन्वर्ट. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मात्र मिळतील तिथे. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढत असताना पाहायला मिळाली. टीमची टोटल मात्र पुढे सरकली गेली आहे. 18 या आकड्यावर 40चं लक्ष गाठायचं आहे आणि त्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहिला तर 17 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. मुकाबला एक तर्फा होतोय की काय, कारण की जर एखाद फटका आला नाही ते तर मग पूर्ण मॅच इझी होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाडस होता परंतु झेल ड्रॉप. सूरजच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. त्या वेळेला हा झेल पकडणं अनिवार्य होतं. बघा तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, एक संधी पाहिजे ना, एक जी मॅजिकल डिलिव्हरी हाताळली होती गोलंदाजाने. सूरज नव्हता मला वाटतं की नक्कीच प्रकाश होते, कारण की सूरज लॉंग ऑन क्षेत्रामध्ये होते आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं की भाऊ आहे त्यामुळे सेम जे कॅप डोक्यावर होती त्यामुळेच ओळखणं तितकंच आपण पाहू शकतोय. बॉडी लँग्वेज दोन्ही खेळाडूंची सेम दिसते त्यामुळे थोडस स्कॉलिंग झालं. जोरकस मारण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून दिलाय. नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिला तर दिलाय, परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं नो साठी नक्कीच आपण पाहिलं तर मग आता रिव्ह्यूची डिमांड केली जाते. अगदी आपण पाहिली आहे तर मग बघा रिव्ह्यू घेईल ना तेव्हा स्वतः करणं, तर जोपर्यंत पंचांना सांगत नाही तोपर्यंत पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवणार नाही.
Yes, definitely it's a no ball. डेफिनेटली आपण पाहिलं पिचिंगचे होताना पाहायला मिळाले आणि विश्लेषण करायचं झालं तर जवळ नो बॉल नंतर फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी धावफलक 19. फ्रीडचा चेंडू होता जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होत नाहीये आणि त्यामुळेच हा येतोय निर्धाव धावफलक आपण थांबवलेलं पाहायला मिळत आहे. हा फटका मात्र खेचला जातोय अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेसाठी वेगाने पलटले मात्र पाहावं लागेल कुठेतरी इथे. आता आपण पाहिला आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आहेत सूरज आणि ते नाराज झालेत. का नाराज झालेत? कारण की फिल्डिंग डिपार्टमेंट हा खूप गंभीर विषय आहे आणि त्यांना माहिती होतं की एक धाव इथे वाचली असती परंतु ते झालं नाहीये. 22 धाव फलकावर. पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालच्या भागाला लागलेला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. धाव फक्त एक मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये होत असताना वाढ 41 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु वाटचाल मोठी करायची आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर करंट रन रेट 14.67 च्या सरासरीने वाटचाल होते परंतु त्याला अनुसरून या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर चेंडू किती फेकून झालेत तर 5. धीमा टाकण्याचा प्रयत्न वेट अँड वॉच अगदी आपण पाहिलं सुरक्षितरित्या आपण पाहिलं चेंडूला पाहिलं गेलं जागा बनवली त्यात नंतर आपल्या मनासारखा शॉट मात्र इथे प्रदान केला आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर्ड केला. 6 धावांची मोहर मात्र लगावली आणि या 6 धावांनी टीमची टोटल मात्र वाढली गेली. टीमची टोटल पोहोचली गेली अगदी आपण पाहिली तर 30 च्या घरामध्ये म्हणजेच काय तर 11 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज झाल्या. तर 12 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग तेल पाडा आणि त्यामध्ये वाईट चेंडू हाताळला गेला. 10 धाव्यांची गरज. यावेळेला चांगला फटका अगदी आपण पाहिलं व्यवस्थित त्या बॅट मध्ये आपण पाहिलं चेंडूला घेतलं फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे धमाका प्रदीपच्या बॅट मधून आला षटकार. सकाळी उठेला पाण्या टॉस या वेळेला मॅचला मात्र फिनिश केलंय. सामना अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्या खिच्यामध्ये टाकला युक्ती 11 वाले पाडा टीमने. छान खेळी छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली युक्ती 11 वाले पाडा या टीमच्या माध्यमातून.
बॅटिंग बॉलिंग आपण पाहिलं दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आपलं योगदान कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर जबरदस्त पाहायला मिळालं. आणि जी मॅच आपण पाहिली आहे ना तर मित्र म्हणून वेळ वाचवला गेला, कारण की जवळजवळ आपण बघा की 2.2 चेंडू मध्येच सामना संपवलाय, म्हणजे 10 चेंडूचा नक्कीच वेळ वाचवला.